सर्वात आधी हा व्हिडिओ पाहून घ्या। 2017 से आपकी सरकार है, अब तक 9 साल से ज्यादा हो गए, नए स्कूल कितने बने यूपी में? देखिए संदीप जी, डिजिटल इंडिया, कौशल विकास, शिक्षा के क्षेत्र, सर आप बता, मैं वही बता रहा हूँ आपको, वृद्धि कार्य बता रहा हूँ, कार्य के बारे में बता रहा हूँ। कितने नए स्कूल बने? कहाँ पे? पूरे देश भर में 76% मोदी सरकार, जहाँ भी हमारी बीजेपी की सरकार है, दोनों को मिला के यूपी में नए स्कूल कितने बने? यूपी में मर्जर करते हुए सारे संसाधनों को केंद्र पर बढ़ाते हुए संख्या बल बनाया है। शिक्षण न्यूज अँकर संदीप चौधरी बीजेपीच्या नेत्याला विचारत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 9 वर्षापासून बीजेपीची सत्ता आहे आणि बीजेपीच्या शासन काळामध्ये या 9 वर्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये किती शाळांचा निर्माण झालेला आहे? तेव्हा या बीजेपीच्या नेत्याजवळ कुठलं उत्तर नव्हतं, हा गोलमोल उत्तर देत होता, हा मुद्द्यावरून भटकवण्याचा प्रयत्न करत होता। पण संदीप चौधरी तर संदीप चौधरी आहे, त्याने डायरेक्ट मुद्द्यावरच हात घातला। संदीप चौधरीने विचारलेला प्रश्न होता की उत्तर प्रदेशमध्ये 9 वर्षामध्ये किती शाळांची निर्मिती झाली, यावरती बीजेपीच्या नेत्याजवळ कुठलंही उत्तर नव्हतं। तो आपल्या नेहमीप्रमाणेच गोलमोल आणि घुमजावाले उत्तर देत होता। म्हणतो बीजेपी जवळ विकासाचा रोडमॅप नाही आहे, ते फक्त जनतेला गोलमोल उत्तरं देऊन बेवकूफ बनवू शकतात, त्यांच्याजवळ विकासाचा रोडमॅप नाही आहे।